इंदू, एवढं सगळं झालं तरी मन भरलं नाहीये का तुझं अजून? आता तू श्रीकलाच्या बाळाच्या जीवावर उठणार आहेस का? ताई, माझ्या गोपाळचा अंश माझ्या पोटात वाढतोय आणि तुम्ही श्रीकला थांब जरा. महाराज, अहो माझ्या मनात तर येईल का हो असं? अहो विठुरायाचा प्रसाद होता म्हणून आणलं मी. वाटलेस तुम्ही धनु दादाला विचारा, त्यांनीच दिले. प्रसाद म्हणून नेमकी पपईच घरी आणावीशी वाटली तुला? अगं, गरोदर स्त्रीसाठी विषा समान असते पपई, हे माहित असताना तू असं वागलीस. तुला शेवटची समज देतो इंदू, यापुढे हे असं काही वागलेलं मी खपवून घेणार नाही. महाराज, मी असं का करेन? तुम्ही विश्वास ठेवा ना माझ्यावर. तुझ्यावर विश्वास ठेवावा असं वागतेस का तू हल्ली? कसा ठेवायचा विश्वास तुझ्यावर? असो, तुला देत असलेली ही शेवटची समज आहे. श्रीकला, तू पण जरा काळजी घे बाळा. महाराज, चल श्रीकला, तर कोणाशी काही बोलून उपयोग नाहीये. नारायणी ताई, अगं हिंदू, तू असं करूच कसं शकतेस का? विठुराया, मी सगळं सहन करू शकते, पण व्यंकू महाराज आणि शकुंतला काकी माझ्यावर संशय घेत आहेत. मला सहन नाही होतंय रे. ज्या व्यंकू महाराजांनी मला लहानपणापासून आधार दिलाय, माझ्यावर विश्वास ठेवलाय, आज तेच माझ्यापासून दूर जात आहेत. हे माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे आहे विठुराया. श्रीकला अशी कशी जादू करते रे त्यांच्यावर? ती माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना कायमचं माझ्यापासून दूर करायला निघाली. काय करू रे मी? काय करू? काही करू नकोस. काही करू नकोस. ये इकडे, बस माझ्याच. तू तू हो, मम्मीच. बघ, तुला आता दिसलो मी. तू खरंच काय फोकस होता तुझा करिश्माच्या केसवर? सॉरी अरे, या सगळ्यामध्ये नो सॉरी, नो थँक्यू. ओनली प्राऊड फिलिंग. इंदू, अगं ओपन शर्ट असणारे केस जिंकलीस ग तू. अगं तू करिश्माची केस लढवलीस आणि कमालच केलीस. फक्त तुझ्यामुळेच ती निर्दोष सुटू शकली, माहिती? इंदू, तुला खरं सांगू, तू मैत्रीण, सून आणि वकील म्हणून तर अजून भारी आहेस. आणि
बायको म्हणून? बायको म्हणून पण तसं ठीकच आहे म्हणजे. ठीक, फक्त ठीक आहे. ठीकच म्हणजे. जा ना मग, मी ठीकच आहे ना, मग कशाला घेतोस मला जवळ? जा तिकडं. अगं मस्करी करतोय. आता माझ्या बायकोसोबत गंमत पण नाही करू शकत मी. तू काय ठीक असू शकते का फक्त? हा, तू आणि ठीक? अगं तू तर जगात भारी बायको आहे माझी, आणि त्यासोबत वकील सुद्धा चांगली असते. बघ सत्य. काय सत्य? फोन घे. कट जा. बघ तुझं कौतुक करण्याच्या नादात फोन कट जा. काय नाही, इम्रानचा होता. इतर रेंज येत नाही ना, तर बाहेर जाऊन बोलावलाय. इंदू, आणि अजून एक रिक्वेस्ट आहे इंदू. श्रीकला एकटी पडली आहे ग. तिच्या सोबतीला सध्या कोणीच नाही. तू तिच्यावर शंका घेणं पण बंद कर ना. तिच्या सोबत राहा ना प्लीज. नाही माझ्यासाठी नाही, श्रीकलासाठी पण नाही, पण निदान गोपा दादासाठी तरी प्लीज. तुम्हाला कळत नाहीये, ही श्रीकला किती पाताळ यंत्री येते. या घराच्या मुळावर उठली येते. आदू मी तुझ्याच नाही, या घरातल्या सगळ्यांसमोर तिची पोल खोल केल्याशिवाय राहणार नाही बघ. आयो मायो, मटकी भिजवायची होती, विसरलेच. अरे यार, या दाराचा आवाज होतो उघडताना. हळू श्रीकला, हळू, नाहीतर ती थिरडी आनंदी मांजरी सारखी फिसकारून समोर यायची. कुठं चालली ग? इतक्या रात्रीची कुठं चाललीस? खोलीत एकटीला बसून खूप त्रास होत होता, घुसमटल्यासारखं होत होतं. गोपाळची सारखी आठवण येत होती, म्हणून मी बाहेर फेऱ्या मारायला जात होते. जाऊ का? अगं किती नट. काय ग? तुम्ही दोघी जणी अजून जाग्या, झोपला नाही? महाराज, मी झोपायलाच जात होते. ही बाहेर जाताना दिसली म्हणून. बाबा, मला खोलीत बसून खूप घुसमटल्यासारखं होत होतं, आणि
आणि गोपाळची सारखी आठवण येत होती. मी जरा बाहेर फेऱ्या मारल्या तर चालतील का प्लीज? ठीक आहे. पण हे बघ, रात्र खूप झाली. फार वेळ बाहेर थांबू नकोस. वेळेत जाऊन झोप. गोपाळच्या नावाने माझ्या साध्या भोळ्या लोकांची सिंपती घेती. नालायक बाई. विठुराया, ती वेळ नक्की आण जेव्हा ही श्रीकला किती नीच आहे हे सगळ्यांना कळेल. अहो बाबा, पण मी काय करू आता? हे बघा बाबा, मला जर या दिग्रसकरांच्या घरात टिकून राहायचं असेल ना, तर हे सगळं नाटक करत राहावं लागणार आहे. अगं श्रीकला, तू हे सगळं करून किती मोठं नुकसान होतंय आपलं. अगं तुला साधं घरातून बाहेर पडता येत नाहीये, हे कळतंय का तुला? त्यात तो हरामखोर इन्स्पेक्टर इथे येऊन पैशांसाठी माझं डोकं खातोय. बाबा बाबा, तुम्ही शांत व्हा. स्वतःही पॅनिक होऊ नका आणि प्लीज मला पॅनिक करू नका. काय म्हणणं आहे त्या इन्स्पेक्टरचं आता? किती पैसे हवेत? दिले होते ना त्याला मागच्या वेळेस. त्याची भूक वाढलीये. त्याला 5-1 लाख रुपये पाहिजेत. काय? 5 लाख? काय वेडबीड लागले का? हा? अहो, या दिग्रसकरांचे दागिने विकून त्या पैशांवर जगत आलोय आपण आतापर्यंत. 5 लाख कुठून आणू मी? हे बघ, नाही एवढे ना तर किमान 1-2 लाख रुपये त्याच्या तोंडावर मारले पाहिजे. हे बघा, तुम्ही फोन ठेवा आता. हा? मी भेटून बोलते तुमच्याशी. अगं, तू येणार कधी? पैसे मॅनेज होणार कधी? तिकडे त्या मिटकरणीचं तोंड उघडलं ना, तर मिळालेले पैसे तू माझ्या अंत्यसंस्कारासाठी वापर. ठेव. हे बघा हॅलो हॅलो. अरे यार, या गोपाळने नको त्यावेळी घोळ केला आणि त्याला मला मारावं लागलं. आता त्याच्यामुळे हे गरोदरपणाचं नाटक करावं लागतंय मला. शी यार. श्रीकला, काय ग, कुठे चाललीस? बाबा, मी विठुरायाच्या मंदिरात दर्शनासाठी जात होते आणि म्हटलं त्यानंतर तिथेच फेऱ्या माराव्या घराच्या बाहेर. मी जाऊ का? मला कल्पना आहे तुला खोलीत बसून बसून कंटाळा येत असेल. काका, पण आता तुम्हीच समजावा हिला. आमचं तर काही ऐकत नाही. हिला किती वेळा सांगितलंय की अगं काम नको करत जाऊ, तरी हिला किचन मध्ये येऊन सारखी काम करायची असतात. श्रीकला, अगं आता तू एकटी नाहीयेस. तुझ्या पोटात गोपाळचं बाळ वाढतंय की नाही? हे दिग्रसकर ना माझ्या डोक्याला नुसतं शॉट आहे. नारायणी, तू एक काम कर. तू श्रीकला बरोबर विठुरायाच्या देवळात जा. दोघींनी एकत्र दर्शन घ्या. मग नंतर जरा श्रीकला तिथेच थोडस चालेल, तिलाही सोबत होईल. बाबा, ताईंना कशाला ना उगाच त्रास. त्यांना घरातली कामं असतात आणि त्यात माझी जबाबदारी नको. मी आले तर चालेल का तुला? म्हणजे मी येते की तुझ्या सोबत. तुला जिथं जायचंय तिथं.
ताई, तुम्हाला शाळेतली कामं असतात, घरातली पण कामं असतात. उगीच तुम्हाला त्रास कशाला? मी जाते ना, मी मारते फेरा इथे घराच्या बाहेरच. नाही, बरोबर आहे तिचं. नारायणी, तूच जा श्रीकलाच्या बरोबर. हो काका, मीच जाते. मी आलेच हं. एवढी भाजी ठेवून आले. श्रीकला, बाळा, मला कल्पना आहे की तुला घरात बसून बसून कंटाळा येतो, अगदी बंधनात अडकल्यासारखं वाटत असेल तुला. पण आम्ही सगळेजण तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घेण्यासाठीच हे करतोय, बाकी काही नाही. बाबा, गोपाळ नंतर तुम्हीच सगळे आहात ना मला आधार द्यायला. काळजी करू नकोस. जाऊन ये, देवळात जाऊन ये. सासूबाई, ते काय माणसं आलीत तुम्हाला भेटायला. कोण? ते आपल्या मंगल कार्यालयाचं बुकिंग करायचं होतं त्यांना. ते म्हटले की तुम्हाला भेटायचंय, ऍडव्हान्स पण दिलाय त्यांनी. जावई बापू, आपला गोपाळ गेलाय, आता कसं भेटणार त्यांना? दुःखाचे दिवस आहेत म्हणा. आता कुठे ते मंगल कार्यालयाचं? सासूबाई, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. मोठे मेवणे साहेब गेलेत आपले, दुःखद घटना घडली घरात, मान्य आहे ना आम्हाला. पण सासूबाई, आता पोटा पाण्यासाठी व्यवसाय करतो आपण, तो कसा बंद करणार ना? नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल ते करू आपण, तसं काही नाही. आणि असंही हे जे लग्न आहे ना, हे पुढच्या महिन्यात आहे, तर मग पुढच्या महिन्यापर्यंत घरात पण थोडं सुरळीत होऊन जाईल म्हणून आम्ही विचार केला, बाकी काही नाही. आणि ऍडव्हान्स पण देत आहेत की ते लगेच. नाही म्हणजे तसं तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. ठीक आहे, एक काम करा, पैसे ठेवा इथं आणि तुम्हीच त्यांच्याशी बोलून घ्या. तुम्हाला तर आता सगळंच माहिती आहे. हो, मग आम्ही बोलतो त्यांच्याशी. हा, हे इथं ठेवतो. यांना एक काम स्वतःच स्वतः करायला नको, सगळ्या कामासाठी आपली बायको आहेच. वैताग आलाय मला. काय झालं ताई? हे बघ ना ग, अगं 4 पावलं खाली उतरून पाणी पण स्वतःच स्वतः घेत नाहीत ते, त्यासाठी पण बायको हवी. ताई, ते कोण आहेत? विंजे सरकार, ज्यांना सगळ्यातलं सगळं माहिती असतं. मग त्यांच्यासाठी तरी इतकं केलंच पाहिजे ना. अगं तेच करतीये.
थांबा. काय झालं? त्यातलं पाणी भरू नका. का? आज सकाळी पिंप स्वच्छ नाही केलाय, काल रात्रीचंच पाणी येतात म्हणून. हो का? मी तुम्हाला जग मधलं देते हा पाणी. थँक्यू. वेलकम.